आपण महाशिवरात्री विशेष बटाट्याचा उपवासाचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने कडक कुरकुरीत हा उपवासाचा चिवडा 15 मिनिटांमध्ये तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी आपण 7 ते 8 बटाटे घेतलेले आहेत। इथे आपल्याला एलआर पोटॅटो वापरायचा आहे। एलआर पोटॅटो कसा ओळखायचा? आपण नखाने साली काढल्या तर तुम्ही बघू शकाल साली खूप त्याच्या पातळ असतात। तसेच एलआर पोटॅटोमध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे बटाट्याचा चिवडा खूप छान कडक कुरकुरीत होतो। तसेच आपण जो भाजीसाठी बटाटा वापरतो, आपण जे डेली बटाटे यूज करतो त्या बटाट्यापासून आपण जर किस बनवला तर त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे त्यापासून बनलेला किस किंवा बटाट्याचा चिवडा कडक कुरकुरीत होत नाही। आपण घेतलेल्या संपूर्ण बटाट्याच्या साली काढून संपूर्ण बटाटे आपण 2 पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत। आता आपण एक मोठी परात घेतलेली आहे। परातीमध्ये 1 तांबे आपण पाणी ओतून घ्यायचं आहे, कारण आपण ह्या बटाट्याचा जो किस तयार करून घेणार आहोत तो किस पटकन काळा पडू नये याकरता आपण खाली पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक आपल्याला किसणी ठेवून घ्यायची आहे। ह्या पद्धतीची मोठ्या साईजची किसणी आपल्याला इथे वापरायची आहे। शक्यतो इथे आपल्याला ही मोठीच किसणी वापरायची आहे, त्यामुळे बटाट्याचा किस छान लांब लांब पडतो। ह्या पद्धतीने घेतलेले आपण संपूर्ण बटाटे किसून घ्यायचे आहेत। छान लांबसर हा बटाट्याचा किस तयार होतो, तुम्ही बघू शकाल। पाण्यामध्ये असाच हा भिजवून ठेवायचा आहे। पूर्णपणे किस पाण्यामध्ये भिजला जाईल इतपत आपल्याला परातीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल खूप लांब लांब किस तयार झालेला आहे। संपूर्ण बटाटे आपण किसून घेतलेले आहे। छान किस तयार झालेला आहे। हा किस आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एलआर पोटॅटोमध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं, तुम्ही बघू शकाल। अजिबात खूप जास्त प्रमाणात हे पाणी पांढरं झालेलं नाही। या पद्धतीने हाताने चोळून चांगला 3 ते 4 वेळा किस आपण धुवून घ्यायचा आहे। 3 ते 4 वेळा किस चांगला आपण धुवून एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। खूप छान स्वच्छ पाणी राहिलेलं आहे, अजिबात कुठेही पाणी पांढरं राहिलेलं नाही। संपूर्ण स्टार्च आपण या किसामधून काढून टाकलेला आहे। छान स्वच्छ पाणी या पद्धतीने तयार झालं पाहिजे। 3 ते 4 वेळा हा किस आपण धुवून घेतलेला आहे। झाकण ठेवून 10 मिनिटं किस आपण असाच भिजत ठेवायचा आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। किस 10 मिनिटांमध्ये छान भिजलेला आहे। हा किस 10 मिनिटं भिजवणं खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण जो चिवडा बनवणार आहे तो छान कडक कुरकुरीत होणार आहे। आता आपण बटाट्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। एका चाळणीमध्ये बटाट्याचा संपूर्ण किस आपण काढून घेऊ व चाळणीमध्ये 2 मिनिटं हा आपण असाच ठेवून द्यायचा आहे। त्यामुळे त्यातील असलेलं संपूर्ण पाणी निघून जाईल व बटाट्याचा किस थोडासा कोरडा होईल। हा किस आपण उन्हामध्ये न वाळवता फॅनच्या हवेखाली फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाळवून घ्यायचा आहे किंवा सुकवून घ्यायचा आहे। 2 मिनिटं हा आपण चाळणीमध्ये असाच ठेवलेला होता। बऱ्यापैकी पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। छान किस कोरडा झालेला आहे। आता आपण फॅनच्या हवेखाली 2 मिनिटं हा किस वाळवून घेणार आहोत। खाली एक सुती कापड ठेवून घ्यायचं आहे व त्यावरती फॅनच्या हवेखाली 2 मिनिटं हा किस आपण थोडासा सुकवून घ्यायचा आहे। एकदम जास्त कोरडा करून घ्यायचा नाही। बटाट्याचा किस थोडासा ओलसर असला पाहिजे, एकदम जास्त कडक कुरकुरीत आपल्याला वाळवून घ्यायचा नाही। साधारण 2 मिनिटं हा किस छान आपण सुकवून घेतलेला आहे। बऱ्यापैकी तो थोडा कोरडा झालेला आहे। आता आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊ। संपूर्ण किस आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला कडक वाळवून घ्यायचं नाही। खूप सोपी पद्धत आहे। उन्हामध्ये न वाळवता फक्त फॅनच्या हवेखाली आपण 2 मिनिटं हा किस सुकवून घेतलेला आहे। चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आपण काजू व बदाम घेतलेले आहेत। काजू व बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहेत। काही मनुके घेतलेले आहेत। 1 वाटी शेंगदाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत। पिठी साखर घेतलेली आहे 2 चमचे, चवीपुरतं मीठ। तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आता आपण हा चिवडा तळून झाल्यानंतर ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। खाली आपण एक मोकळं पातेलं ठेवून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। फास्ट फ्लेमवर हा किस आपल्याला तेलामध्ये पसरवून सोडून घ्यायचा आहे। एकदम जास्त किस सोडून घ्यायचा नाही, थोडा थोडा किस टाकून पसरवून घ्यायचा आहे व लगेचच आपल्याला हलवून घ्यायचं नाही, अजिबात याला झाऱ्या लावायचा नाही। वरती आलेले जे संपूर्ण बुडबुडे आहेत ते पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला झाऱ्या लावायचा नाही। संपूर्ण बुडबुडे गेलेले आहेत। आता आपल्याला यावरती आपण जो सिक्रेट जे लिक्विड टाकून घेणार आहोत ते म्हणजे मिठाचं पाणी। 1 चमचा मीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे। हे पाणी आपण या किसावरती टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे हा किस छान कडक कुरकुरीत होतो। तेल खूप गरम आहे, त्यामुळे हे पाणी टाकताना
थोडं व्यवस्थित टाकायचं आहे। साधारण छोटा अर्धा ते पाव चमचा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही। हे पाणी आपण किसावरती टाकून घ्यायचं आहे व हलक्या हाताने एकदा हलवून घ्यायचं आहे। हा किस छान कडक कुरकुरीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हा किस आपण तेलामध्ये सोडल्यानंतर खूप जास्त वेळा हलवून घ्यायचा नाही, त्यामुळे किस एकदम मऊ पडून जातो, छान कडक कुरकुरीत होत नाही। ही पद्धत वापरून जर आपण किस बनवला तर अजिबात लालसर रंगाचा किस तयार होत नाही, छान पांढरा शुभ्र हा किस तयार होतो। साधारण एक बॅच तळण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागतात। फास्ट फ्लेमवर हा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। किस छान कडक कुरकुरीत झालेला आहे। किस तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यामधील असलेलं थोडंसं तेलसुद्धा निघून जाईल। किस कमी तेलकट होईल, त्यामुळे किस आपण तळून झाल्यानंतर ताटामध्ये न काढता चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा ठेवून घेऊ शकता। संपूर्ण किस आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। याच पद्धतीने राहिलेला संपूर्ण किस आपण तळून घ्यायचा आहे। फास्ट फ्लेमवर हा किस तळून घ्यायचा आहे। थोडा थोडा किस टाकून घ्यायचा आहे। बुडबुडे थोडेसे कमी झाले की त्यावरती मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। खूप छान कडक कुरकुरीत किस तयार झालेला आहे। रंग देखील खूप छान आलेला आहे। मिठाचं पाणी टाकून झालं की त्यानंतर किस थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे व मी दाखवलेला झारा आहे ह्या पद्धतीचा झारा वापरायचा आहे, त्यामुळे किस कमी तेलकट होतो। संपूर्ण किस तळून झाला की त्याच तेलामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। आपण ज्या चाळणीमध्ये बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे त्याच चाळणीमध्ये आपल्याला शेंगदाणे देखील काढून घ्यायचे आहेत। संपूर्ण हे तळलेले जिन्नस आपण यावरतीच टाकून घेणार आहोत। शेंगदाणे आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण काजू व काही बदाम घेतलेले आहेत, ते देखील हलकेसे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत व त्याच चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। काजू व बदाम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण काजू बदाम टाकल्यामुळे ह्या चिवड्याला एक खूप छान टेस्ट येते व दिसायला सुद्धा हा चिवडा खूपच छान दिसतो। काजू व बदाम हलकेसे तळून झालेले आहेत, ते देखील आपण काढून घेऊ। आता आपण काही मिरच्यांचे काप घेतलेले आहेत व फ्रेश कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। ते एकदम डायरेक्ट तेलामध्ये न सोडता आपण झाऱ्यामध्येच ठेवून घ्यायचे आहे व या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याचा रंग अजिबात चेंज होत नाही, छान हिरवागार राहतो, त्यामुळे चिवडा देखील दिसायला खूपच छान दिसतो। हिरव्या मिरच्यांचे काप आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता। मिरच्या व कढीपत्ता देखील चांगला तळून झालेला आहे। संपूर्ण जिन्नस आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये मीठ टाकायचं नाहीये, कारण आपण जे चिवडा तळताना थोडंसं मिठाचं पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे हा चिवडा छान परफेक्ट होतो। अजिबात वरून मीठ टाकण्याची गरज नाही। आपण इथे 2 चमचे पिठी साखर टाकून या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। पिठी साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण या पद्धतीचा चिवडा थोडासा गोड असतो, त्यामुळे छान चव येते, म्हणून इथे मी 2 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे। या पद्धतीने चाळणीमध्ये आपल्याला खालीवर करून मिक्स करून घ्यायचा आहे। चिवडा छान तयार झालेला आहे। चिवडा आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ। खूप मस्त कडक कुरकुरीत उपवासाचा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे। आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, छान कडक कुरकुरीत झालेला आहे। मार्केटसारखा बटाट्याचा चिवडा तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने येत्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून पहा। हा चिवडा खूप छान दिसण्यासाठी आपण वरून काही मनुके टाकून घेऊयात, त्यामुळे हा चिवडा दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असा हा उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे। उपवास असो किंवा नसो, हा चिवडा सर्वांनाच आवडतो। कमी तेलकट होणारा कडक कुरकुरीत हा उपवासाचा चिवडा 15 मिनिटांमध्ये तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।